नमस्कार मित्रांनो, गणेश मंदिर श्री क्षेत्र महड इथे आमच्या आत्या आणि चालून पोहोचलो आम्ही एकविरेला. आता जेवणाची तयारी सुरुवात. आणि गरम हे चिकन आणलंय, धुवून घेत आहेत. आता एवढी ती मी बसत थोडा मग आम्ही हे बघा आम्ही फॅमिली पिकनिक केली. नमस्कार मित्रांनो, माझ्या तुषार सांडे ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही आता निघालोय पुढचा पिकनिकचा स्पॉट श्री क्षेत्र अष्टविनायक महड वरदविनायक गणेश मंदिर. हे बघा गाडीमध्ये आमची धमाल चालू आहे, नाचतायत. बघा सगळे उठलेत नाचायला, फुल मजा करतात बस मध्ये. हे बघा उतरलो आम्ही आलो आता महडला गणपती बघण्यासाठी. बघा मंडळी आमची उतरत आहेत. सहलीला जायाच सहलीला. हे बघा श्री क्षेत्र महड वरदविनायक मंदिर. इथे सुद्धा फोटो काढण्यासाठी सक्त मनाई होती, त्यामुळे आम्ही पटापट दर्शन घेतलं आणि पुन्हा आम्ही गाडीमध्ये बसलो पुढच्या पिकनिक स्पॉटला जाण्यासाठी. आता आमचा शेवटचा स्टॉप होता एकविरा, लास्ट स्टॉप. हे बघा छोटी पिल्लू. हे बघा बाहेरील दृश्य. गाण्याच्या तालावर नाचताना आमची मंडळी. खूप धमाल केली. ही एक दिवसाची पिकनिक होती, मजा करून घेतली. हे बघा इथे आमच्या आत्या आणि आत्याचा मुलगा पुण्याला राहतो, तो इथे आला होता खोपोलीला. इथे बसला, एकविरा दर्शन करण्यासाठी आलाय आमच्या सोबत. आत्या बघा आमची खुश आहे सर्व मंडळींना बघून. अशा प्रकारे नाचत नाचत आम्ही बहुतेक रस्ता गाठलाय. आता थोडाच पल्ला बाकी आहे.
वहिनी, बहीण, भाऊ, काकी, सर्व दादा मस्त एन्जॉय केलं. आमची बबडी कंटाळलेली, चालून चालून दमली बिचारी. हे बघा, पोचलो आम्ही एकविरेला. आता आमची मंडळी उतरते. इथे आम्ही रूम घेतली होती, सरळ आम्ही रूम वरती गेलो. मग जेवणाची पण तयारी करायची होती. आणि थोडासा आराम सुद्धा केला मंडळींनी, कारण सकाळी 4:30ला निघाली. प्रवास करत करत आता लास्ट पिकनिक स्पॉट एकविरा. इथे बघा जेवणाच्या तयारीला सुरुवात केली. मेनू होता चिकन आणि राईस. पाणी गरम हे चिकन आणलंय, धुवून घेत आहेत. व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घेतलंय. आणि बघा पाणी गरम करून ठेवलं, त्यात तांदूळ टाकलेत भात शिजवण्यासाठी. आता आम्ही एकविरा दर्शनसाठी निघालो. आम्ही दर्शन घेण्यासाठी निघालोय. पायऱ्या चढायला सुरुवात केली. आमची बबडी. आता बबडीने सुद्धा चालण्याचा हट्ट केला आणि चालतोय. कारण ऊन एवढं होतं की दमायला झालं वरती जाईपर्यंत. आमची काकू आजी पुढे चालते. काकू आजीचं सुद्धा कमाल आहे. एवढे ती उन्हात एकविरा आईचं दर्शन करण्यासाठी पायऱ्या चढली. मी बसत बसत थोडा विश्रांती घेत आम्ही वरती चढलो. बाबडी आई पप्पांचा हात धरून हे लावण्य आणि माझी बहीण अमृता. आलो इथे एकविरेच्या इथे, फोटो काढून घेतला. मग आम्ही दर्शनाच्या रांगेमध्ये शिरलो. गर्दी कमी होती. बघा, त्याच्यामुळे आमचं दर्शन पटापट झालं. हे बघा, आम्ही दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. इथे सुद्धा फोटो काढायला परवानगी नव्हती, त्याच्यामुळे आम्ही बाहेर येऊन फोटो काढले सर्वांनी. हे बघा आमची फॅमिली. छान अशा प्रकारे आमचा एकविरा दर्शन सुद्धा झालं. एकविरा आईचं उदो उदो करत आम्ही दर्शन घेतलं.
हे बघा, आलो खाली. त्यानंतर आम्ही पुन्हा जेवून झाल्यानंतर संध्याकाळी पुन्हा निघालो बसमध्ये. कल्याणीचा बर्थडे असल्याने आम्ही केक मागवला आणि कल्याणीचा बर्थडे केला. इकडे बघू शकता. केक कापला, बर्थडे स्पेशल कल्याणी. अनएक्सपेक्टेड बर्थडे कल्याणी शालधारी. कल्याणीला वाटलं सुद्धा नव्हतं की माझा बर्थडे असा साजरा होईल. बाहेरील दृश्य. रिटर्न आम्ही परत येताना घरी अशा प्रकारे आम्ही एक दिवसीय पिकनिक काढली होती पूर्ण गावातली, आमच्या पूर्ण मंडळाची. यामध्ये आम्ही सकाळी 4:30 वाजल्यापासून निघालो होते. आता संध्याकाळचे 7 वाजलेत साधारण आम्ही प्रवास करतोय. अशा प्रकारे आम्ही 4 ठिकाणी पिकनिक केली. पहिला आमचा पिकनिकचा स्पॉट होता पंचायतन मंदिर नाडाळ. दुसरं होतं गगनगिरी मठ. तिसरं होतं महड वरदविनायक गणपती मंदिर. आणि चौथं होतं एकविराईचं दर्शन. अशा प्रकारे आम्ही 4 ठिकाणी फिरलो. सर्वांना मजा आली. आणि आता घरी जाताना सगळे शांत झोपेत आहेत आता, कारण सर्वांनाच झोप आली होती. सगळेच खूप दमले होते, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. खरंच खूप मजा आली. आमची ही अशी पिकनिक खूप वर्षानंतर निघाली. तर आमची पिकनिक कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच आमच्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.